नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. अथर्व भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाचे संघनायक विलास भोपी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी गावदेवी शिवशंभो आदई क्रिकेट संघाला इथे प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि पहिल्या सत्रासाठी आपण लगेच पुन्हा एकदा बोलणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत बेलवली वारदोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि भावी उपसरपंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये असे आमचे शिवभक्त समालोचक दिनेश बंधू यांच्याकडे आपण बोलूया. तर जयवंत भोपी रिडगर आपण स्टेजवर यावं. बालाराम पाटील आमचे जानुमान मित्रमंडळाचे प्रतिनिधी आहेत, स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, ते तुम्हाला इन्व्हाइट करतात स्टेजवर यावं. आपण जयवंत भोपी आणि बालकृष्णदादा भोपी तरी ते असतील, शौर्याचे पुरस्कर्ते आहेत. खूप मोठं नाव आहे रिडगर गाव म्हटलं ना तर क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठे पॅकर्स म्हणून बालकृष्ण भोपी रिडगर यांच्याकडे आम्ही सर्वजण आदराने नेहमीच पाहत असतो. कैलाश भगत, प्रमोद भगत रिडगर आपण स्टेजवर यावं. आपले मनपूर्वक स्वागत आहे. आदई गावातील सर्व क्रिकेट समर्थक आणि रिडगर गावातील सर्व समर्थक आहेत, ग्रामस्थ आहेत, तुम्हा दोन्ही गावातील ग्रामस्थांचं आम्ही जय हनुमान मित्रमंडळ वलप यांच्या वतीने स्वागत करतो. आणि वळतो आमचे परम चेंडूची पूर्तता करायची. बघा चेंडूची पूर्तता करायची आहे. मानसिकीचा घेऊन धन्यवाद एचडीसी. भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट क्लब वलप यांचे संयुक्त विद्यमान आमदार चषक 2023चं हे पर्व अतिशय उत्तमरित्या आतापर्यंत सुरू आहे. दुसरी रजनी आजच्या या स्पर्धेमधली आणि काय सुरेख सामने पाहायला मिळालेत. कधी लो स्कोअर, कधी हाय स्कोअर, उत्तम धावसंख्येचा पाठलाग, तर कधी मात्र एकतर्फी सामना. सगळं जे क्रिकेट रसिकांना आवश्यक आहे हे सगळ्याची मेजवानी इथे तडका माता दिला जातो आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आजच्या या रजनीमधला असेल, तो म्हणजेच गावदेवी शिवशंभो आदई बनाम अथर्व 11 रिडगर या दोन संघादरम्यान सामना सुरू केला जाईल. लक्षात घ्यायचे 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटके कंप्लीट होणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीवर सामोरं जावं लागेल. लेट्स प्ले. गोलंदाजीच्या मार्कवर देवदत्त भोपी, आणखीन एक देवदास भोपी, एक उत्तम दर्जाचा हा मात्र गोलंदाज आहे. रिडगर संघानं मागच्या 2-3 वर्षापासून चांगली क्रिकेटपट्टूंना घडवलं आणि क्रिकेटही खेळत. अकोट टप्प्याचा चेंडू इथे दिशा दिली आणि अंतर खूप लांबचं आहे. पॉईंटच्या मधून चेंडू टोलवला. भरताप वेगानं 1 बाउंड चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आणि विकी मात्रे हा मात्र पहिला चौकार लगावतोय. विकी मात्रे ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला विशाल पाटील अशी जोडी आहे ती गावदेवी शिवशंभो आदई संघाची. लेफ्ट आर्म वर द विकेट. पहिल्यांदा फटका दाखवला पॉईंटच्या मधून. इथे अखोट टप्प्या चेंडूला दिशा दिली स्क्वेअरच्या डोक्यावरून सरळ षटकारासाठी. पहिल्या चेंडूवर क्रिकेटचा क्लास दाखवला. काय सुरेख, टेक्निकली परफेक्ट, तांत्रिकदृष्ट्या सक्षम कसं असावं याची दिशा दिली आणि नंतर मात्र खराब चेंडूला पेनलाइज केलं आणि सरळ भिरकावला. लेग चिकवं टाकतो मला आणि मग दाखवला षटकार. अशा प्रकारची रणनीती, काय सुरेख फटकेबाजी. विकी मात्र आक्रमक फटकेबाजी करताना 10 धावा पहिल्या 2 चेंडूवर. देवदास भोपी एक चांगला गोलंदाज आहे, आतापर्यंत चांगला खेळ त्याचाही राहिला आहे. जोरदार अपील पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु दक्ष पंच जावेद फरीद सर मात्र सांगतायत इट्स अ नॉट आउट कॉल. हा प्रेशर गेम आहे, ही माइंड गेम आहे.
इथे माइंड गेम दाखवला जातो. क्रिकेटमध्ये स्लेजिंग चालतं. ऑस्ट्रेलियन्सनं पहिल्यांदा तेच केलं आणि ज्या वेळेला प्रतिकार मिळाला भारताकडून त्यावेळेला भारताने क्रिकेटवर राज्य केलं. इथेही तेच चालतं. अपील करायचा जोरदार, परंतु उत्साह मात्र फार असतो. पहिल्या 2 चेंडूवर चांगली फटकेबाजी जरूर दाखवली, परंतु मी माझ्या संघाकडून पहिलं षटक फेकतो. याचं कारण असं आहे की मी चांगला गोलंदाज आहे आणि त्यानं मात्र पलटवार केला आणि 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर षटकार आणि लागोपाठचे 2 चेंडू मात्र इथे आलेत ते निर्धाव. 4 चेंडूचा खेळ संपला. बिनबाद 10 अशी सुरुवात करतोय तो म्हणजे गावदेवी शिवशंभो आदई संघ. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 24 चेंडूंचा उत्तरार्ध या 2 अंकामध्ये हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे. शिफ्ट करण्याचा प्रयत्न अपीलमध्ये जरूर राहिला आहे. धाव मात्र घेतली जाईल. एक लेग बायची मात्र ही धाव येते. जोरदार अपील तिथं पाहतोय. पंचांच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न देवदासचा खूप छान राहिला आहे, परंतु पंच हे सगळं उगाळून पेलेत. कारण जावेद फरीद सर क्रिकेटचा स्तंभ आहे आणि क्रिकेटच्या पंचगिरीमध्ये आदर्श मानणारे हे पंच एका बाजूला पाहतोय ते म्हणजे जावेद फरीद सर आणि रविदादा पाटील, सुनीलदादा पाटील. आणि त्याच आदर्श पंचासमोर मात्र जोरदार अपील फेटाळला गेला आहे. 4 चेंडू धापळकर धावा, 5 चेंडू धापळकर धावा लागलेत. 11 स्टेप आउट केलं. पहिल्यांदा स्ट्राईकवर असलेल्या विशाल पाटीलनं, परंतु इथे बरंच काय घडलं. विशाल पाटीलला रन घ्यायची नव्हती, परंतु विकी मात्र रन घ्यायची होती. अंतिम चेंडू गेला निर्धाव. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर षटकार लगावून सुद्धा काय सुंदर कमबॅक मिळाय. पुढच्या 4 चेंडूवर निवळ 1 धाव. 1 षटकाचा खेळ संपला. बिनबाद 11 धावा. शरद पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. मनोहर शेठ शेलके आदई, मनोहर शेठ यावं जानमान मित्रमंडळ वल्लभ यांच्या वतीने तुमचं व्यासपीठावर स्वागत आहे. आणि बोलूया आमचे सहकारी दिनेश बंधू यांच्याकडे पण बोलूया. AITCने सांगितलं की हिऱ्याची अंगठी बोटात रुतून बसली. हिऱ्याची अंगठी जर बोटात दिसलं बोट कापून नेणारे मंडळी आजकाल आहे. त्याच्यामुळे नकली सोनं आला नक्षत्रांचं आणि मग मात्र 1 ग्रामच्या सोन्याला खूप भाव आला. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज कल्पेश भोपी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. देवदासची गोलंदाजी चांगली म्हणेन, कारण पहिल्या 2 चेंडू मोठे फटके, त्यानंतर 4 चेंडूवर निवळ 1 धाव. सुंदर गोलंदाजी. रोखून धरला विकी म्हात्रेला आणि रोखून धरला विशाल पाटीललाही. विकी म्हात्रे ऑन स्ट्राईक, ज्यानं सुरुवात चांगली केली आहे. कल्पेश भोपी भरता वेगाने चेंडू टाकला जातोय. धाव मात्र घेतली जाईल. 1 डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. काय सुरेख धाव लगावली त्यानं. दूरवरचा प्रवास त्यानं पुरा केला. धाव आली 1. 12 धावा धावफलकावरती लागतात. विशाल पाटीलनं आतापर्यंत खातं नाही खोललंय. त्याने 1 चेंडूला सामोरा गेलाय. कल्पेश भोपी गोलंदाजीच्या मार्कवर. खडे खडे जरूर खेळलाय. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा अफाट सुंदर होता, परंतु चेंडूला उंचीच एवढी होती, उंची बरोबर लांबीही गाठली. चेंडू गाठतोय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. अठरावा फलंदाज या स्पर्धेमधला ठरतोय की ज्यानं षटकारानं आपल्या धावसंख्येला आकार दिलाय. सुधीर आगलावे गुंदलेकरांची चोख भूमिका बजावताना आणखीन 1 सुंदर चेंडू. सोमनाथ पाटील वाजे हे एक सुंदर गुणलेखक आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. गोलंदाजीच्या मार्गवर कल्पेश भोपीनं चपलता दाखवले, चाणक्य दाखवलाय आणि कुशलता माझ्यामध्ये आहे दाखवलाय. कारण चांगला फटका खाल्ला 6 धावांचा. त्यानंतर मात्र सुंदर व्हेरिएशन सहित निर्धाव चेंडू टाकलाय. कारण जोरदार चेंडू टाकण्यामध्ये फटकेबाजी होती आहे, त्याच्यामुळे चेंडूला मात्र फिरवण्यामध्ये त्यांनी यश संपादन केलंय. सुरेख सुरेख फटका. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला दिशा दिली आहे
आणि काय सुरेख फटका, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला, सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला. मनगटी फटक्याबरोबर टायमिंगची नजाकत दाखवली आणि इथे मात्र या चौकारानं धावफलकावर धावा लागत आहेत, त्या तब्बल 22 धावा. हा मात्र चांगला चेंडू होता. एक चांगल्या फटक्यानंतर कमबॅक नक्कीच करतो कल्पेश. त्याच्यामुळे 5 चेंडूंचा खेळ 11 धावा या षटकामध्ये आल्यात. स्टेप आउट केलाय आणि चेंडूलाही आउट ऑफ पार्क पाठवण्याचा कारनामा केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पंचांचा निर्णय येईल. अगदी सीमारेषेच्या लगत चेंडू पडला की सीमारेषेच्या बाहेर पडला, वन बाउन्स गेला की सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. पंचांचा इशारा येतो, इट्स अ 4 रन्स. लाईव्हला हे आपण पाहतोय अक्षरशः पीटीची लाईव्ह. ज्युनियर केडी अतिशय उत्तम कामगिरी करताना त्यांचं विशेष कौतुक. तर यानंतर जी लढत असेल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असणार आहे. एका बाजूला एकता 11 तलोज मस्कूर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ रोहनजन असणार आहे. जयदुर्गा रोहनजन या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इथे आम्हाला आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील त्याचबरोबर स्वामी पाटील आम्हाला इन्फॉर्मेशन देतात की दुसऱ्या फेरीतील सामने आहेत ते प्रत्येकी 30 षटकांचे खेळवले जातील. कारण स्पर्धेची एक नियमावली होती. पहिल्या दिवशी सामने वेळेवर खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळाले. सामने पहिले फेरीतील सामने 5 षटकांचे झाले. त्यानंतर उर्वरित दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे. मात्र आज 4 षटकांचे सामने असल्यामुळे दुसऱ्या फेरीतील सामने एक परफेक्टली कंपल्सरी इथे 3 षटकांचे खेळवले जात आहेत. योग्य निर्णय जानमान मित्रमंडळ वल्लभ. बघा आमचे बालाराम सुद्धा आम्हाला इथे माहिती देतात. 26 धावा धाबागती लागवल्या जात आहेत. स्ट्राईकवर असेल विकी मात्रे, गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव भोपी. लेट कटचा हा प्रयत्न असफल राहिला. लेट कट करायचा होता, चेंडू अखो टप्प्याचा होता जरूर, पण विकी मात्रे मात्र थोडा लेट झाला कारण चेंडू मात्र अंतिम क्षणाला बॅटला लागला. त्याच्यामुळे मात्र सेकंड स्लिपमध्ये असलेल्या या क्षेत्ररक्षकानं सुंदर झेल टिपला आणि क्रमांक 1चा फलंदाज झाला बाद. विकी म्हात्रे वैयक्तिक खेळ मात्र 11 धावांचा 7 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर 2 प्रहार केले. त्यानंतर मात्र त्याला शांत बसवण्यामध्ये या रिडगर संघाच्या गोलंदाजांना यश संपादन केलं आहे. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा सज्ज आहे. तो मात्र प्रणव भोपी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये वळला आहे प्रतिकेश शेळके उर्फ बाळू, म्हणजेच प्रतिकेश म्हणजे बाळू शेळके. जरा उशीर नाही लावायचा, टाईम अलर्ट आहे. त्याच्यामुळे फलंदाजालाही विनंती असणार की आपण रेडीच राहायचं आहे. प्रणव भोपी उजव्या हाताने गोलंदाजी करताना खोलवर टाकलेला टप्पा, सुंदर चेंडू जरूर होता परंतु गालबोट लावलं जात आहे या 3 क्षेत्ररक्षकांकडून. यष्टिरक्षक चकला, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकही फसला. चेंडूनं मात्र तुमच्या चुकीला माफी बक्षली नाही. चेंडू सरळ गेला फाईन लेगच्या मधून खणखणीत. हा मात्र 22चा चौकार. नशिबाच्या या 4 धावा मात्र खऱ्या अर्थानं रिडगर संघाला उत्तरार्धामध्ये विचारतील, अरे बाबांना तुम्ही काय केलं. कारण ह्या धावा जेव्हा वाढतात ना, गोलंदाज चांगला चेंडू टाकतो आणि यष्टिरक्षक सोडतात किंवा क्षेत्ररक्षक चूक करतात ना, तेव्हा सर्वात जास्त राग गोलंदाजाला येतो.
स्वीटशीटचा हा प्रयत्न, स्वीटशीटचा प्रयत्न फसला आणि आक्रमकता इथे सिद्ध करताना डिस्कशन केलं जाईल. दोन पंच मात्र डिस्कस करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की मुख्य पंचांकडेच अपील, त्याच्यामुळे दोन पंचांना डिस्कस करतायत आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतो. पंच इट्स अ नॉट आउट कॉल. दडपण टाकण्याचा चांगला प्रयत्न सुरू आहे, परंतु एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी होते. याच्या अगोदर चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपानं धाव आली. सुशांत शेळकेची अनुपस्थिती. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. परफेक्ट लाईनचे गोलंदाजी केली जाते, परंतु इथे क्षेत्ररक्षक फसतायत. इथे क्षेत्ररक्षक चुकीची कामगिरी करतायत. लेग बायची धाव सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाली आणि एकच धाव होती. क्षेत्ररक्षकानं त्यांच्याकडे पाहिलं नाही. नॉन स्ट्राईक एंडला कव्हर करायला कोणीच नव्हतं. मित्रांनो, क्रिकेटमध्ये बॅकिंग, आयुष्यामध्ये बॅकिंग आणि क्रिकेटमध्ये सुद्धा बॅकिंग गरजेचं असतं. त्या बॅक कोणी केलं नाही. जर कोणी बॅक केलं नाही तर तुम्ही हवेमध्ये तरंगत राहणार. आणि तशा प्रकारची धाव इथे मात्र आली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाली. एक्स्ट्राच्या रूपानं धावा आल्या तब्बल 2 आणि धापलकर धावा लागल्या 32 धावा. चांगली गोलंदाजी केली जाते. सुशांतची आज अनुपस्थिती या संघामध्ये, कारण सुशांतचा विस्फोटक खेळ आम्ही कित्येक वेळा पाहिला आहे आणि सुशांत म्हणजे अनफिट असल्या कारणानं थोडासा तो रेस्ट घेताना पाहतोय. प्रतिकेश स्क्वेअरला चेंडूचा दुसऱ्यांदा प्रयत्न कदाचित केला जाईल का, आणि धाव मात्र इथं फक्त भेटली जाते. 33 धावा धाबळगडती लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता नाही. इथे मात्र चांगला अटेम्प्ट, पुन्हा एकदा अटेम्प्ट फसला जातोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चकला जातोय. चेंडू काढतोय सीमारेषा. थोडंसं विपरीत अघटित घडताना पाहतोय रिडगर संघाच्या बाजूनं, परंतु इथे मात्र चांगलं घडताना पाहतोय आदई संघाच्या बाजूनं. आला हा षटकार आणि या 6 धावांसहित 39 वर मजर म्हणत जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापळकावर धावा लागल्या तब्बल 39. तर इथे गावदेवी शिवशंभू आदई क्रिकेट संघाचे खंदे समर्थक मंथन एंटरप्राइजेस, माजी संघनायक दीपक शेठ शेळके आदई, लेवेश एंटरप्राइजेस दिव्येश काकडे आदई नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत खऱ्या अर्थाने. त्यानंतर आदर्श क्रिकेटर रवी शेळके आदई यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर स्टेजवर स्वामी पाटील यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. त्याचबरोबर मन्या बैलाच्या मालक आदित्य महादू शेळके, सौरांश प्रवीण काकडे व रॉकेट बैलाचे मालक नितीन शेठ शेळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. जानुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपल्याला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं सरसेस स्वागत आहे. संदेश भोईर नवीन गोलंदाज. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने दुहेरी अंकामध्ये धावा दिल्यात. खराब क्षेत्ररक्षण तिसऱ्या षटकामध्ये जरूर राहिलं आहे, कारण ती गोलंदाजी प्रभावी होती, परंतु प्रणवच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभली नाही आणि त्याच्यामुळेच त्यांनीही 13 धावा मोजल्या. आत्ता या षटकामध्ये संदेश भोईर किती धावा मोजेल? पहिल्या चेंडूवर 1 धाव येते आणि एक उत्तम गोष्ट अशी घडली की विशाल पाटील स्ट्राईकवर आला. 40 धावा 10 प्रकारची लागत आहेत. चेंडू हवेत. इथे मी तू जरूर झालाय. आता इथे मात्र विचार विनिमय केला जाईल, पंच डिस्कशन करतील, ठरवलं जाईल. स्ट्राईक भले ही विशाल पाटीलला घ्यायचे त्यांना माहिती आहे, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याची पद्धत आजकाल बदलली आहे, नियम बदललेत आणि इथे मात्र धाव मिळते. ती फक्त एक सुटलेला झेल, याही षटकामध्ये झेल सुटलं जात आहेत, म्हणजे चुका होत आहेत.
2 चेंडू 2 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 2 धावफलकावर धावा लागणार 41. प्रतिकेशने मात्र हा चांगला फटका टोललाय. धावा किती घेतल्या जातील? 2 धावा. तिसऱ्या रनचा प्रयत्न विशाल 100% करणार, परंतु विशाल फक्त धावून दमणार की काय असं वाटतंय. पंचांवर दडपण तुम्ही टाकू नका. पंचांचा निर्णय येईल तो अंतिम राहील, त्याच्यामुळे तुम्ही दडपण टाकू नका. पंच डिस्कशन करतील. डिस्कशन केलं जातं आहे आणि पंच मात्र विचारविनिमय करतायत. तोपर्यंत छत्ररक्षण लावून घ्या, कारण आपल्याकडे वेळ नाही. पंच निर्णय देतील तेव्हा देतील, तोपर्यंत छत्ररक्षण लावून घ्या. स्ट्राईक घेण्याची स्टाईल इथे मात्र बदलली जाते आहे आणि फलंदाज मात्र बाद. फलंदाज बाद. विशाल पाटील घडलं काय? स्ट्राईक घ्यायचा अट्टाहास. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि विशाल पाटील मात्र रनआउटच्या रूपानं बाद. प्रकाश खाडेकर यांचा भाचा मन्याबाईलाचे मालक आदित्य माधू शेलके यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश खाडेकर यांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर प्रवीण काकडे, स्वरांश प्रवीण काकडे, आपण यावं, आपले स्वागत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता धावा किती? धावा किती हा प्रश्न आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. आणखीन 2 धावा. इथे धावा फेकल्या जात आहेत. धावा जमवण्यापेक्षाही मी म्हणेन की रिडगर संघ धावा फेकतोय. मगाशी ही ओव्हर थ्रो झाला, आता ही नाहक 1 रन तर गेलीच होती. दुसऱ्यांचा प्रयत्न काय होता कळला नाही, पण धावा आल्या तब्बल 2. या 2 धावांनी धावा लागतात. 45 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजीच्या मार्कवर संदेश भोईर. चांगली गोलंदाजी राहिली, रोखून ठेवल्या प्रतिकेशला. क्या बात. स्वीटचा हा प्रयत्न. आता धावा किती? पुन्हा एकदा यष्टरक्षक चूक करतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद. प्रणित मात्र स्ट्राईकवर न येताच प्लॅटिनम डक ज्याला म्हणतात, कारण एकही चेंडूला सामोरा गेला नाही प्रणित आणि तो मात्र बाद झाला आहे. प्रतिकेशचा विचार केला खेळाचा तर सुरुवातीला पहिले 3 चेंडूचा निर्धाव खेळला, नंतर 1 चौकार, नंतर 1 आणि 2 अशा आत्तापर्यंत धावा विचार केला. 9 धावा काढल्या त्यानं 7 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज आदिनाथ पाटील अंतिम चेंडूला सामोरं जाईल. आव्हान क्लिअर करणारा किंवा आव्हान सेट करणारा हा चेंडू. मिड विकेट टोलवला आहे. क्षेत्रक्षक थोडासा फंबलिंग तिथे पाहायला मिळते. धावा आल्या तब्बल या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांनी धावफलकावर धावा लागल्या तब्बल 49. एक चॅलेंजिंग आव्हान जे टेंबोडे संघानं ठेवलं होतं, अशा प्रकारचं चॅलेंजिंग आव्हान मात्र आत्ता 50 धावांचं सेट केलं गेलं आहे. ते म्हणजेच अथर्व 11 रिडगर संघासमोर. कशा प्रकारची गोलंदाजी गावदेवी शिवशंभो आदही करील. 50 धावांचं आव्हान या मैदानावरती चांगलं आहे. एकाच दुसरी चांगली गोलंदाजी, चांगलं षटक तुम्हाला निर्णायक ठरेल. परंतु काय घडेल काय बिघडेल ऐकूया पुन्हा एकदा रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सरांचा गोड आवाजातून. एकता 11 तलोजा मस्कूर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जयदुर्गा रोंजन नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे बघा. मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल.
एकच राही मुन्नाबाई सुरते बिचुंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर नाणेफेक केली जाणार आहे बघा. शेवटचा पुकार आहे आणि एकदा जर सामना सुरू झाला तर मात्र आमच्या संयोजन समितीच्या वतीने एक वेगळा डिसिजन तुम्हाला बघायला मिळेल. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे बघा. तलोजा मजकुरी विपक्ष रोहनजन साखली फेरी अर्थात दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते आज अथर्व रिटगर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आपण दिलीप शेठ चोरमेकर यांना पाहतो. आमचे मनोहर शेठ शेलके आदई. मनोहर शेठ यावं आपण स्टेजवर. दीपक शेलके यांचे काका आहेत. यावं आपण मनोहर शेठ. स्वागत आहे. कारण जिथे आदई क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो नेहमी आम्ही पाहतो. खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी नाईट स्पर्धा सुद्धा दमदार झाली. त्या स्पर्धेमध्ये 5 दिवस त्यांची उपस्थिती आम्हाला त्या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. केडी शेलके आहेत. केडी आपले स्वागत आहे. नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघनायक तर किरण पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. बघा आमची जयनुमान मित्रमंडळाची सर्व कमिटी आहे ना सज्ज आहे. खऱ्या अर्थाने नाणेफेक केली जाईल. जयदुर्गा रुंजन विपक्ष एकता या. चला फलंदाज पाठवा. तर किरण पाटील यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने. आणि नाणेफेकीचा कौल टेल जयदुर्गा रंजन संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय. प्लेइंग 11 मध्ये तुमच्या 11 मध्ये काय फेरबदल परिवर्तन असेल? नाही, सेम टीम आहे. हा खूप दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जयदुर्गा रुंजन क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी निश्चित स्वरूपात एकता 11 तळोजा मजकूर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. थँक्यू. खऱ्या अर्थाने मॅचचा आनंद घेतात बघा. बिचुंबेचे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व नितीन शेठ भोईर, मुन्नाबाई सुरते, अक्षय भोपी त्यांच्या वतीने रिडगर आणि आदई क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. स्वागत आहे तुमचं. आणि बोलूया संदीप पाटील सर यांच्याकडे कंटिन्यू. सूरज डीजे PTC लाईव्ह. खऱ्या अर्थाने आमचे गुणलेखक सुधीर पाटील कोलवाडी. कानपुली गावामध्ये गावदेवी चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून. आणि आजच मला त्यांनी कॉल केला की गुणलेखकाच्या भूमिकेत सुधीर पाटील यांच्याशी आपण संपर्क साधावा बोलतोय. म्हणजे तिथे सुधीर पाटील 5 दिवस असतील. तो चलिए मैदान की तरफ हम चलते हैं जहां पर मुकाबला चल रहा है. आदई बनाम रिडगर पहले दौर का अंतिम मुकाबला आज की रात का. पहली गेंद उठाने की कोशिश थी. लॉन्ग ऑफ में इस वक्त अच्छा फील्डिंग का प्रयास था. अच्छी फील्डिंग. बार क्या शेल के तो 1 रनों के साथ यहां पर शुरुआत होती हुई टीम रिडगर की. संदेश भुईर और सौरभ भगत उठाने की कोशिश और ये बहुत ही बेहतरीन गेंद सीमा पार 6 रन. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानत.
डीजे सूरज इथे पाहतो. मित्रांनो बघा, आमच्या कमिटीच्या नियमामध्ये इथे नियमावलीमध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे. साखळी फेरीतील अर्थात दुसऱ्या फेरीतील प्रत्येकी सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल. अंकुश पाटील यांनी आम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली. स्वागत आहे, तुमच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू. शेवटला आमच्या कमिटीचा निर्णय अंतिम मानला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू महागुरु, क्योंकि ऐसा निर्णय लिया था कि वक्त की नज़ाकत करते हुए ओवर में तब्दीली, लेकिन फैसले को बदला है क्योंकि आयोजनकर्ता हमेशा आपकी सोचते हैं, लेकिन आप आयोजनकर्ताओं की सोचते हैं या नहीं ये खुद को पूछिए, क्योंकि इससे पहले जो 2 घंटे का वक्त आपने लिया वो कहीं ना कहीं हमें आज जल्द से जल्द मुकाबले समाप्त करने थे, लेकिन फिर भी आपके ऊपर उन्होंने प्यार बख्शा है और आज फिर से एक बार दूसरे दौर के 4 ओवर के मुकाबले होंगे. अंकुश पाटिल और स्वामी पाटिल, इनका हम ज़रूर शुक्रिया अदा करेंगे, धन्यवाद देंगे उनको. देखिए यहाँ पर छक्के के बाद बहुत ही बेहतरीन चौका भी लगाने में कामयाब रहे गेंदबाज बल्लेबाज इस वक्त सौरभ भगत. गेंदबाजी में हम देख रहे हैं गेंदबाज आकाश पाटिल 11 रनों के ऊपर इस वक्त, जिन्होंने 3 गेंदों में 11 रन खर्च किए हैं. इस बीच ये गेंद बाहर निकलकर खेलने की कोशिश, गली से गेंद बिल्कुल खिलाड़ी को बीट करते हुए सीमा पार हुई. 4 रन. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी रेशमाच्या रेगा. तो यहाँ पर थोड़ी सी मिसफील हुई, थोड़ी ने बहुत मिसफील हुई अवदित मुंडे, क्योंकि जब वहाँ पर आप फील्ड में रहते हैं, गली हो, पर स्लिप हो या पॉइंट हो, कवर पॉइंट हो, शॉट लेग, ऐसे में काफी चौकन्ना रहना पड़ता है आपको. गेंद फिर से एक बार उसी दिशा में गली के क्षेत्र में, लेकिन रफ्तार के साथ इस रन को पूरा किया है. 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर 1 रनों से आ गया था, 16 रनों के ऊपर पहुंचता हुआ. जीत के लिए 50 रनों की जरूरत, 50 रन चाहिए. शुरुआत काफी अच्छी हो चुकी है, तगड़ी शुरुआत हो चुकी है. गेंदबाजी में इस वक्त आकाश पाटिल थोड़े से महंगे साबित होते हुए, अंतिम गेंद अभी भी शेष बची हुई है. रिडगर टीम इस मैदान के अंदर 50 का पीछा करने 2 बल्लेबाज इस वक्त. ये फुल टॉस थी, बिल्कुल इस गेंद को क्रॉस बैट के साथ खेलने की कोशिश कामयाब रही. बिल्कुल ये गेंद सीमा पार हो चुकी है 4 रनों के लिए. 20 रन आए इस ओवर से. पहले ओवर में यहां पर पूरे 2 ओवर की कसर निकाली है इन बल्लेबाजों ने. स्कोर 20, 30 रन अभी भी चाहिए. गेंदे बची 18. 18 गेंदों में 30 रनों की दरकरार, 50 रन चाहिए जीतने के लिए. अच्छा मैच मैदान के अंदर आज के रात का, ये पहले दौर का अंतिम मैच है. 12:44. चलिए स्पीड अप कीजिए. आज सुशांत शेल्के इस टीम में नहीं दिख रहे हैं, थोड़े से इंजर्ड हैं, क्योंकि एक आक्रामक खिलाड़ी इस टीम के. तर गावदेवी शिवशंभू आदय क्रिकेट संघाने सामना जर जिंकला तर आशुष शेलके गोल्डमॅन यांच्या वतीने 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. शुभम ट्रेलमैन के रूप में है यहाँ पर शुभम शेल्के, क्योंकि नंबर आया नहीं उनके तरफ, तो शायद क्यों ठंड में जाए मैदान के अंदर, सोचा उन्होंने.
चलिए यहाँ पर ये देखिए 2 रन पूरे किए हैं। महागुरु जरूर आप जानकारी लेते हैं। धुंधरे विभाग की बात करें तो निश्चित रूप में ये बहुत ही मेरे धुंधरे विभाग की अच्छी टीम मानी जाती है रीडघर की। लेकिन इस बल्लभ वानखेड़े मिनी वानखेड़े मैदान के ऊपर अपना खेल भी अच्छा कर रहे हैं। देखिए बहुत ही बेहतरीन विकेट। इस वक्त क्या बल्ला उठाया था लेकिन एज लगी और इसी के साथ ये पहले विकेट का पतन। सौरभ भगत आउट होते हुए। रनों की बात करें तो 22 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 28 रनों की अभी भी जरूरत है। यस बिल्कुल राहुल मैदान के अंदर जाते हुए रीडघर टीम की तरफ से भरोसा है। बिल्कुल महागुरु ने बताया कि ये भरोसेमंद खिलाड़ी हैं तो भरोसे लायक बल्लेबाजी करनी होगी। अभी भी यहां पर मैच इतना पास नहीं उनके, क्योंकि देखा जाए तो अभी भी 28 रन हैं। ताकि उनके सामने जो टीम खेल रही है अदई एक अच्छी नामी टीम है, बहुत ही अच्छा खेल करने में माहिर मानी जाती है। बुरी परिस्थिति में अच्छा खेल करने के लिए जाने जाने वाली ये टीम है। लेकिन देखेंगे गेंदबाज को सफलता तो मिली है। आदिनाथ पाटिल पहले 2 रन आए थे पहली गेंद के ऊपर, उसके बाद विकेट। क्रॉस बैटर खेलने की कोशिश की थी लेकिन इस मर्तबा डॉट गेंद की समाप्ति। देखिए कमबैक भरा ओवर आ रहा है। पहले ओवर में 20 जाने के बाद जो भरोसा जता आदिनाथ पाटिल के ऊपर, उस भरोसे के लायक गेंदबाजी कर रहे हैं। तकरीबन 3 गेंदें फेंक चुके हैं। 2 रन खर्च करते हुए 1 विकेट प्राप्त किया है। बेटा मोड़ तो विकेट, लेकिन इस मर्तबा ये वाइट करार हथिर के रूप में ज्यादा बाहर। बिल्कुल टप्पा पड़ने के बाद पूरी तरह से गेंद रफ्तार ज्यादा थी गेंद में, लेकिन लाइन खराब नजर आई। अतिरिक्त के रूप में 1 रन स्कोर 1 से आगे आता हुआ 23 रन। इस बीच ये गेंद बहुत ही बेहतरीन, क्या बहुत ही उम्दा शॉट था ये। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में देखिए खड़े खड़े स्ट्रोक था, ये आता हुआ स्क्रीन के लगत छक्का। 6 रन। अभिजीत पाटिल, क्या बात है। महेश पाटिल, महेंद्र पाटिल, मैं भाई क्या बात है। हाँ, और ये देखिए एक और बेहतरीन चौका। ये देखिए उम्मीद के ऊपर ये बल्लेबाज खड़े बल्लेबाजी कर रहा है, क्योंकि जो विश्वास लेकर उतरे हैं मैदान के अंदर, गेंदबाज ने विश्वास दिखाया था 3 गेंद में आदिनाथ पाटिल ने, लेकिन उसके बाद बल्लेबाज थोड़े रुके, वेट किया उन्होंने, गेंद को देखा परखा और बिल्कुल 2 गेंदों में 10 रन। अब 13 गेंदे बचे, 17 रनों की जरूरत। अब मैच पूरी तरह से रीडघर टीम के पक्ष की तरफ चला जा रहा है। क्या बात है, टैपिंग किया इस गेंद को, बहुत ही बेहतरीन टर्मेन क्षेत्र की तरफ, गेंद सीमा पर 4 रन, लाजवाब। देखिए कोई कसर नहीं छोड़ी है। 3 गेंदें यहां पर नजर आई थी आधे टीम के पक्ष में, लेकिन इस ओवर की 3 गेंदें पूरी तरह से अपने पक्ष में झुका ली हैं इस वक्त बल्लेबाज राहुल भगत ने, क्योंकि 4 गेंदें उन्होंने फेस की। 4 गेंदों में तकरीबन 14 रनों की पारी खेली। अब गेंदबाजी में विशाल देखेंगे, थोड़ा चल रहा है वहां पर उनका। शुभम यहां से देख रहे हैं विशाल पाटिल का इस्तेमाल। मेंडिस, यस, प्रकाश खाड़ेकर थोड़े से बाहर है, दिख नहीं रहे हैं, क्योंकि 12:50 हो चुके हैं, क्योंकि 12 तक इंतजार सबने किया। दत्त जयंती 12 के बाद अब क्या
बघा यानंतरची लढत असणार आहे रोंजन विपक्ष तलोजा मजकूर. रोंजन क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, फलंदाजी स्वीकारलेली आहे. आता षटकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 4 षटकांचा सामना असेल, मात्र तुमच्या डिसिजन मध्ये सुद्धा तुम्हाला बदल करता येऊ शकतो. हाँ यस बिल्कुल चलेंगे, देखेंगे यहाँ पर. छोड़ दिया क्या इस समय कैच आकाश पाटिल ने यहाँ पर क्या छोड़ा है. तो ये ऐसा नहीं चल सकता है. 12 गेंदों में आपको 17 रन बचाने हैं, 12 में 13 रन, यानी कि बॉल टू रन इक्वेशन है. तो ऐसे में 12 गेंदों में 13 रन बचाने हैं शुभम, तो इस तरह की गलती नहीं चल सकती है. अब 11 में 12 चाहिए. तो ये तो होना ही है ना. बिल्कुल, ये आता हुआ शानदार छक्का. यस बिल्कुल महागुरु, आप जानते हैं, नजदीक से जानते हैं इन खिलाड़ियों को, और उम्मीद के ऊपर उस बल्लेबाज ने भी जैसे आए वैसे हर क्या बात है. ये वक्त बचा रहा है मेरे ख्याल से हमारा. यस और देखिए यहां से अब जीतने के लिए सिर्फ 2 रन चाहिए, गेंदे बचे हैं 9. तर खऱ्या अर्थाने संदीप पाटील सर या राहुलच्या खऱ्या अर्थ राहुल भगतच्या बाऱ्यांमध्ये आपण चर्चा केली ती खऱ्या अर्थाने. हा फलंदाज आहे ना फक्त रेडगर गावापुरता मर्यादित नाही. सर्वात जर एनडी नेरे दुंद्रे विभागामधला सर्वात जर कमी वयातील प्रतिभाशाली फलंदाज कोण असेल ना तर मी सर्वात पहिले या खेळाडूला पसंती देईन. क्या बात है. और उन्होंने दिखा भी दिया है इस मैदान के अंदर. आते ही उन्होंने अपना परिचय दिया है कि किस तरह से यहाँ पर उन्होंने बल्लेबाजी की है. क्योंकि शुरुआती पहली गेंद उन्होंने डॉट खेली थी, उसके बाद देखिए हर एक गेंद के ऊपर बड़े हिट. अब ट्रैकर थी, 1 रन पूरा किया, दूसरी की क्या कोशिश होगी, लेकिन नहीं, 1 ही रन मिलेगी. इसी के साथ स्कोर लेवल हो चुका, 1 रन चाहिए जीतने के लिए. गेंदे बची है 7 गेंदे 1 रन, 7 गेंदों में 1 रनों की दरकरार. देखिए मेंडिस की ये डॉट गेंद. चलिए मैच में मजा हो सकता था तब, यदि एकाध चौका वहां पर बचता तो मैच में मजा हो सकता था. अब 6 गेंदे 1 रन चाहिए. यस महेंद्र भाई और हमारे अरुण पाटिल, अभिजीत, अच्छा योगदान है. यस भारतीय जनता पार्टी के सब सक्षम कार्यकर्ता, युवा नेते. तो अब जीतने के लिए 1 रन चाहिए, 6 गेंदे बचे हैं. हमारे बालाराम पाटिल, बहुत मेहनत है उनकी. युवराज पाटिल, खाड़ेकर किधर है, विहान खाड़ेकर टीम के पैकर्स, उनकी टीम संगम प्रीमियर लीग गोवा में भी उनकी एंट्री है, जो शुरू है प्रतियोगिता कल से शायद. और ये देखिए यहां से फिनिश मैच. चलिए अभिनंदन टीम रीडकर, और अदय टीम का भी शुक्रिया अदा करते हैं. इस टूर्नामेंट में आपने हिस्सा लिया, अच्छा खेल किया. तो कोई बात नहीं, हार जीत होती रहती है. बालू सेल के जिनकी ये सेना. तो चलेंगे नेक्स्ट टूर्नामेंट के लिए, आपको शुभकामनाएं देते हैं. अब अगला मैच की तरफ हम चलेंगे. दूसरे दौर का मैच होगा तलोजा मजकूर बनाम रोंजन बी. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. टॉस जिंकलाय, टॉस कोणी जिंकलाय? हा जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. सामना मात्र 4 षटकांचा असणार आहे. आता जी लढत झाली, एका बाजूला अथर्व 11 भैरवदेव रीडगर क्रिकेट संघ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी शिवशंभो आदई. या लढतीमध्ये अथर्व 11 भैरवदेव रीडगर क्रिकेट संघाने विजय साकारलेला आहे. त्यांचा मी जानमान मित्रमंडळ बलप यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि गावदेवी शिवशंभो आदई क्रिकेट संघाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. या सामन्याचा हिरो राहुल भगत. जस 8 चेंडू आणि 25 धावा यायचा राहुल. तर राहुल